नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। कॅटेगरीनुसार मागील वर्षी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किती मार्कपर्यंत प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण SC कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ। तर जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 531 मार्कपर्यंत मागील वर्षी प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास 399 ते 400 मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालं। त्यानंतर जर आपण VJNT कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 578 मार्क, NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 559, तसेच जे विद्यार्थी NT2 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 597 व NT3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील जवळपास 597 मार्कपर्यंतच महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। त्यापुढे जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 597 ते 598 या मार्क दरम्यानच महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। शेवटी जर आपण ओपन आणि SCBC कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात या विद्यार्थ्यांना 598 मार्कपर्यंत, तसेच SCBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 597 मार्कपर्यंत मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळाले। जर आपण EWS कॅटेगरीचा विचार केला तर प्रायव्हेट MBBS कॉलेजेसमध्ये EWS रिझर्वेशन नसतं। त्या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरीमार्फत ॲडमिशन घेऊ शकता, परंतु EWSचे जे काही कॅटेगरी बेनिफिट आहेत ते तुम्ही ॲडमिशन झाल्यानंतर क्लेम करू शकता। ॲडमिशन फक्त तुमचं ओपनमार्फत होतं, परंतु जे काही EWSला बेनिफिट्स लागू आहेत ते तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर मिळतात। तर याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा मागील वर्षीचा प्रायव्हेट MBBS कॉलेजेसचा कट ऑफ होता। यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार कळालेच असेल की विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत मागील वर्षी प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।